विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण मौर्यकालीन भारत हा पाठ पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पहिले पाहिलं होतं की अशोकाचे धर्म कार्य आणि अशोकाने लोकांच्यासाठी कोणती कोणती कामे केली. आज आपण पाहणार आहोत मौर्यकालीन राजव्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग. तर पूर्व विभागामध्ये तोशाली म्हणजेच ओडिसा, पश्चिम विभागामध्ये उज्जैनी म्हणजेच मध्य प्रदेश, दक्षिण विभागामध्ये सुवर्णगिरी म्हणजे कर्नाटकातील कनकगिरी आणि उत्तर विभागामध्ये तक्षशिला म्हणजेच पाकिस्तान. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असते आणि वेगवेगळ्या पातळ्यावर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते होते. म्हणजे मौर्य काळामध्ये जी राजव्यवस्था राजाने केलेली होती त्याबद्दलची माहिती या पाठामध्ये या ठिकाणी सांगितलेली आहे की कशा प्रकारे त्यांनी आपलं देखरेख केली. मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबर व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. मौर्य काळामध्ये शेती करत होते लोक आणि त्याचबरोबर व्यापारसुद्धा करत होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौकाबांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातुकामामध्ये इतर धातूबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. नगरामध्ये आणि ग्रामामध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टप्रद असे नाव होते. तर त्या काळामध्ये सुद्धा त्यावेळेस उत्सव व्हायचे, समारंभ व्हायचे आणि त्यामध्ये मनोरंजनासाठी लोक नृत्य, गायन यासारखे कार्यक्रम सुद्धा ठेवत होते आणि खेळ खेळायचे. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती या सुद्धा अतिशय लोकप्रिय होत्या. सोंगट्या म्हणजे त्या गोट्या, बुद्धिबळ यासारखे सुद्धा खेळ त्यावेळेस प्रसिद्ध होते आणि लोकांना अतिशय त्या खेळाची अतिशय आवड होती. मौर्यकालीन कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. अशोकाच्या काळामध्ये त्याने शिल्पकलेला उत्तेजन दिले होतं आणि त्यामध्ये त्याने स्तंभ उभारलेले होते. स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्यामुळे उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकले आहे. या स्तंभावर 4ही बाजूस सिंह आहे. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. हे भारताची राजमुद्रा आहे. त्यांच्या काळात खोदली गेलेली बाबर टेकड्यावरील लेणी सुद्धा प्रसिद्ध आहेत. ही लेणी बिहारमध्ये आहे. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली आणि मौर्य काळानंतर भारतात अनेक राजे उदयाला आली आणि साम्राज्यही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतर राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे या अशोकाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्याने आपलं कारकिर्दी केलेली आहे.